नमस्कार सर्वांना, कशा आहात सगळेजण? मस्त मजेत ना? तर आज आहे संडे आणि आजचं आमचं प्लॅनिंग आहे, आम्हाला जायचं आहे फर्निचरच्या शॉपमध्ये. तर आम्हाला घ्यायची नवीन चेअर त्यासाठी. तर खरं तर आम्ही ऑलरेडी ॲनालिसिस वगैरे करून चुकलो आहे, म्हणजे जवळपास 7 ते 8 दुकानं किंवा त्यापेक्षा पण जास्त दुकानांमध्ये आम्ही बघितलं आहे. आणि इथून जवळपास 15 किलोमीटरच्या अंतरावरती तिथं आमच्या बजेटमधली जी आहे तर ती चेअर मिळते. म्हणजे क्वालिटी पण चांगली आहे आणि बजेटमध्ये पण आहे. तर मग तिथे आम्ही जाणार आहे आणि तिकडनं चेअर कशी आणायची, त्यामुळे मग ऑटोने जातो आहे. तर तुम्हाला तर तिथे गेल्यावरती दाखवतेच. आणि हे आमचे इथे हो बसलेले आहेत. एक्सायटेड आहे का? तिकडे बघून सांगा. तर ते काय व्हिडिओमध्ये येत नाहीत. तर ठीक आहे, चला आता आम्ही निघतो. तर फायनली येऊन पोहोचलो फर्निचरच्या शॉपमध्ये. इथं अशा सगळ्या चेअर आहेत आणि बेड वगैरे पण खूप छान छान बघू शकता इथे. म्हणजे खूप साऱ्या व्हरायटीचे तो बेड बघू शकता, तो वाला मस्त एकदम. हा पण बेड छान आहे समोरचा. आणि ह्या सगळ्या चेअर आहेत तिथे. तर इथं आम्हाला ही एक आणि ही एक चेअर आवडली. तर बघूया, त्यांना विचारू की कुठली याबद्दली चांगली. असं यांचं चालू आहे इथे, असं सगळीकडे बसायचं काम चालू आहे. हळू बसा, कारण की इथे सगळ्या चेअर ठेवल्या, डायरेक्ट मागेच पडायचे चान्स आहे. डायरेक्ट मागे टेकलं म्हणजे. मला हा बेड तर खूपच आवडला आहे. किती लुक भारी बघा त्या बेडचा, म्हणजे असं एकदम प्रीमियम लुक वाटतं. आणि पाहिलं तर खाली लोखंडाचं आहे म्हणजे पूर्ण. आणि तिथे पण त्या चेअर आहेत, पण त्या खूप कॉस्टच्या आहेत. वरती पण आहेत. इथेच बसताय का आज का? हां, आणि आता इथं आम्हाला ही चेअर आवडली, कारण की ही लॉंग टाईमपर्यंत पण बसू शकतो आपण, अशी आहेत. आणि ह्या ज्या चेअर आहेत ना, तर ह्या चेअर म्हणजे असं काय कुशन जे आहे तर ते काही दिवसांनी खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मग ही फायनल केली, कारण याला अशी नेट वगैरे तर ती चांगली टिकते. तर बाहेरून तर चेअर वगैरे घेऊन आलो. बराचसा वेळ झाला होता, जवळपास 5-5:30 झाले होते. आणि आता मी बनवली आहे खिचडी. तर इथं मी कुकर लावलं आहे आणि त्यासोबतच ना मी इथं कोशिंबीर बनवली आहे. तर गाजर वगैरे जे आहे ना, तर ते असं खाण्याची तर काही इच्छा होत नाही. त्यामुळे मग मी ते चांगलं खिसणीवरती, बारीक खिसणीवरती खिसून वगैरे घेतलं आहे. आणि त्यामध्ये मी टाकलेला आहे कांदा, टोमॅटो आणि थोडंसं दही टाकलं आहे आणि मीठ आणि साखर. तर मी तुम्हाला ती दाखवते. तर आता इथं बघू शकता, अशा प्रकारे जे आहे ना, तर मी कोशिंबीर बनवून घेतली. कांदा ना मी थोडासा असा उभाच कट केला आहे, म्हणजेच छान लागतो तसा. थोडंसं गाजर जरा जास्त टाकलं आहे, कारण की सध्या गाजरचं सीझन आहे. आणि असं जर कच्चं खायचं म्हटलं ना, तर अजिबात खायची इच्छा होती. मला तर पर्सनली अजिबात आवडत. त्यामुळे मग मी हा असा काही जुगाड केला आहे. आणि मला कोशिंबीरमध्ये जे काही असेल ना, तर ते खायला भरपूर आवडतं. त्यामुळे मग असं काहीसं केलं आहे. आणि आता खिचडी पण तयार झाल्यावर एवढी दचकली, ती शिट्टी झाली तर म्हणजे कुकरला शिट्टी होत नव्हती, म्हणून त्याला दवाखान्यात त्याच्या घेऊन गेलो होतो. आणि ते अचानक झालं. मला असं वाटलं आता परत काहीतरी प्रकार होतो की काय म्हणून. तर नाही, चालतंय आता कुकर चांगलं. तर असं काहीसं आहे. तर आता चला, अभिजित झोपलेले, तर त्यांना पहिले उठवते. आता जवळपास 7-7:30 झाले, 7:30 झाले असतील, आय थिंक 7:30. हं. तर आता पटकन जेवण वगैरे करून घेतो. आणि आता ते तर झोपले, मस्त रेस्ट करत आहे. आपल्याला तर अशी काही रेस्ट करता येत नाही. ठीक आहे, चला आता थोडेफार भांडी आहेत, तर ती पण घासावी लागतील. आता एकदाच घासेल सगळे, जेवणाचे वगैरे सगळे. आणि हा पसारा मागच्या मला
8 दिवसापासून आवरायचं आहे. तसं तर काही नाही, इकडेचे डब्बे तिकडे, तिकडचे डब्बे इकडे, असं काहीसं झालं आहे. त्यामुळे पण ते आता करावं लागेल नीट, ते मी करून घेईल. तर आता इथं बघू शकता मस्त एंट्रीसाठी ताट वाढलेलं आहे. याच्यामध्ये थोडेसे वाटाणे आणि थोडंसं गाजर पण टाकलं आहे, जेणेकरून छान लागते टेस्ट त्यामुळे. आणि सोबत पापड आणि कोशिंबीर. तर आता चला चमचा पण घेते आणि देते ना जेवणाला. आता आलोय जेवण वगैरे करून बाहेर फिरायला. चला तर मग मंडळींनो, असा होता आजचा व्हिडिओ. एवढं काही खास विशेष नव्हतं, पण आम्ही आज ही चेअर घेतली आणि ही चेअर आम्ही घेतली 4,000 रुपयाला. तर महाग पडली की स्वस्त पडली, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे ना, म्हणजे याच्यापेक्षा जे दुसरं मागे फोम वगैरे जे असतं, जे की मी व्हिडिओमध्ये वगैरे दाखवलं, तर त्या पण 4-4,500च्या रेंजमधल्याच होत्या. पण त्याच्या कंपॅरिझनमध्ये ही जास्त लाँग लास्टिंग आहे. तर असं काहीचं आहे. तर चला तर मग व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.